देशभरात चर्चेत असलेल्या नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता अकोल्यातही उमटू लागले आहेत. आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यावरील कारवाईनंतर सम्राट अशोक सेनेने अकोल्यातील आरसीसी शाखेविरोधात आंदोलन छेडले आहे. नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असताना अकोल्यातही या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. आरसीसी अर्थात रेणुकाई कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई झाल्यानंतर सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याने अकोल्यातील आरसीसी शाखेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आकाश शिरसाट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने सादर करून तोष्णीवाल लेआउट दसरा मैदान परिसरातील आरसीसी शाखा तातडीने सील करावी, संस्थेच्या परवान्याची तसेच आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी आणि तपास पूर्ण होईपर्यंत शाखेवर निर्बंध घालावेत अशी मागणी केली. यावेळी सम्राट अशोक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरसीसी कोचिंग क्लासेस समोर आंदोलन करत शिवराज मोटेगावकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सीबीआयला आम्ही या ठिकाणी मागणी करतो की ज्या पद्धतीने तुम्ही लातूरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि पुण्यात अनेक ठिकाणी या संस्थेवर छापामारी केली, तशीच छापामारी या अकोल्यातल्या ऑफिसवर केली पाहिजेत, या अकोल्यातल्या संस्थेवर केली पाहिजेत. म्हणजे यांचे धागेदोरे हे अकोला जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी काही जुळलेले आहेत का याचा तपास सीबीआयनं केला पाहिजे. हेच आज आम्ही या माध्यमातून मागणी करत आहोत आणि या घटनेचा आज निषेध करण्यासाठी थेट या संस्थेच्या ऑफिसमध्ये आलो. आज आम्ही या ठिकाणी पुतळा दहन केला, पण उद्या जर हे संस्था अशीच चालू राहणार आणि अशीच विद्यार्थ्यांसोबत हे खेळत राहणार म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या संस्थेला कदापि आम्ही अकोला जिल्ह्यात खपून घेणार नाही. हे ऑफिस, हे संस्था उद्या आम्ही स्वतः त्याला आणून बंद करणार आहोत. मग अकोला जिल्ह्यात या संस्थेला कोण कोण पाठबळ देत आहे याची सुद्धा आम्ही सखोल चौकशी करणार. या पुतळ्याच्या माध्यमातून आम्ही निषेध केला की 4 विद्यार्थी या ठिकाणी मरण पावले, याला जिम्मेदार फक्त हा व्यक्ती आहे आणि हे आरसीसी संस्था आहे. या संस्थेच्या जो संस्थेचा अध्यक्ष आहे त्याला फाशीची सजा झाली पाहिजे. हेच आम्ही या माध्यमातून मागणी करतो.